जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. म्हणजेच तुम्ही जे स्वप्न बघता आणि हे स्वप्न जर पूर्ण करणं हे अवघड वाटत असेल तर ते सुद्धा अर्थातच हे अशक्य नाही, शक्य आहे. फक्त अभ्यास करत असताना आपले प्रयत्न हे प्रामाणिक असले पाहिजेत आणि त्याचबरोबर योग्य मार्गदर्शनानुसार ते चालले पाहिजेत. नमस्कार, मी सचिन गुळिक, हिस्ट्री बाय सचिन गुळिक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आपण भाग 3 या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न आणि त्याचबरोबर त्याच्यातल्या असणाऱ्या चारही पर्यायांचं सविस्तर उत्तर बघतोय. याच्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी भाग 1 आणि 2 याला दिलेला उत्स्फूर्त जो प्रतिसाद आहे तर त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना विशेष आभार किंवा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आता भाग 3 मध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याचं सविस्तर उत्तर, त्या प्रत्येक उत्तराच्या विश्लेषणामधून, प्रत्येक ऑप्शनच्या विश्लेषणातून प्रत्येक एक नवीन घटक डिस्कस होतोय, जो तुमच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी म्हणजे कितीही परीक्षा होऊ द्या पुढं, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी कुठे ना कुठे आपल्याला उपयोगी येणारच आहे. म्हणून आपले अभ्यासासाठीचे प्रयत्न जे आहेत तर हे कुठेच कमी पडता कामा नये. राहिलेल्या दिवसामध्ये अभ्यास हा अगदी चिकाटीने करायचा आहे. म्हणजेच जो पास होणार आहे तोच करतोय आणि आपण पण तेच करतोय, पण पास होणारा पास का होतो तर त्यांना तो अभ्यास प्रत्येक वेळी प्रत्येक पद्धतीनं, अर्थात त्याच्या वेगळ्या पद्धतीने केलेला असतो. म्हणजे पास होण्यासाठी वेगळं काहीच करत नाही, सगळे तेच करतात, फक्त बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा असतो. तुमचाही तसाच दृष्टिकोन असायला हवा. तर गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2025 4 जानेवारी आणि 11 जानेवारी रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी इतिहास या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न आणि विश्लेषण घेतोय. भाग नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. त्याच्या महत्वाची सूचना त्यामध्येच आहे की याच्यापूर्वी जर आपण ह्या युट्यूब चॅनलवरती जर व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जर गेला तर तुम्हाला अशा प्रकारचे जयंती विशेष, म्हणजे ज्या ज्या महापुरुषांच्या जयंत्या झाल्या आणि ज्या समाजसुधारकांमध्ये वरती एमपीएससी प्रश्न विचारतं, सगळ्या समाजसुधारकांची एक लिस्ट आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिसते. आणि त्याचबरोबर सगळ्यांना क्लिक करा आणि प्रत्येक समाजसुधारक जो तुमच्या गरजेचा आहे निवडून बघा, कारण तिथं माहिती जी सांगितली तर परीक्षेला विचारली जाते. दुसरी महत्वाची गोष्ट, अतिसंभाव्य सिरीजची लिंक दिलेली आहे. आणि तिसरी गोष्ट, महत्वाच्या फॅक्ट, ज्या महत्वाच्या फॅक्ट खूप रेअर केसेसमध्ये आपल्याला पुस्तकात मिळतात तर त्या यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्याचे एक 4-5 भाग आहेत तर ते पण अवश्य बघा. सगळ्याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. एकदा क्लिक केलं की तुम्हाला सगळं दिसून जाईल. फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके करा आणि त्यामध्ये तुम्हाला सगळे लिंक बघायचे आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या या येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी खूप, म्हणजे साधारणतः एक 200 पानांचा आपला आधुनिक भारत महाराष्ट्र आणि त्याचबरोबर समाजसुधारकांची PDF आहे, ते डिस्क्रिप्टिव्ह आहे. पण त्यातून मी काय केलं, सिलेक्टिव्ह टॉपिक काढलेले आहेत. आणि ह्या सिलेक्टिव्ह टॉपिक म्हणजेच किती तर साधारणतः एक 35 पानामध्ये पूर्ण समाजसुधारकांसहित आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. तर त्याची पण PDF तुम्हाला अवेलेबल करून देतोय हिस्ट्री फॉर ऑल ह्या टेलिग्रामवरती, किंवा माझा जो मोबाईल नंबर आहे तर ह्या मोबाईल नंबरवरती सुद्धा ती टेलिग्राम मी तुम्हाला पाठवू शकतो. तर टेलिग्रामवरती आहे ही PDF आणि मोबाईल नंबर वरून सुद्धा तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवू शकतो. तिथं फक्त हाय करायचं किंवा टेलिग्राम जॉईन करून टाका, हिस्ट्री फॉर ऑल, ठीक आहे. आणि हे PDF मिळते. एवढेच महत्वाचे टॉपिक केले तरी तुमचे बऱ्यापैकी क्वेश्चन तिथं सुटू शकतात. यानंतर आपण महत्वाच्या आणि 1 नंबरच्या प्रश्नाकडे जातोय. प्रश्न काय आहे, लोकमान्य टिळकांचे शिफारस पत्र घेऊन आणि शिष्यवृत्तीसाठीच्या करारपत्रावर साक्षीदार म्हणून कोणाची सही घेऊन सावरकर हे विलायतेला रवाना झाले होते. विदा सावरकर यांच्यावरती प्रश्न आहे. सावरकर पहिल्या फेजमध्ये क्रांतिकारक, म्हणजे 1899 ची राष्ट्रभक्त समूह, लक्षात ठेवा 1899 ची राष्ट्रभक्त समूह आहे. त्याच्यानंतर 19 ची काय आहे, याच्यामध्ये मित्रमेळा नावाची संघटना आहे. दोन्ही संघटना महत्वाचे लिहून टाकतो. इथं आहे राष्ट्रभक्त समूह, अनेक मित्रांना, तरुण मित्रांना. याचंच रूपांतर 1904 मध्ये केलं होतं अभिनव भारत या संघटनेमध्ये. आणि मग याच्यानंतर हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले आणि त्याच्यानंतर ह्या शिफारस पत्राच्या आधारावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची फेलोशिप घेतली आणि ते गेले लंडनला. आणि तिथं इथं असणारा इंडिया हाऊस जे आहे तर हे सांभाळण्याचं काम आणि क्रांतिकारी काम करण्याचं काम हे विदा सावरकरांनी केलं होतं. ही बेसिक माहिती त्यांच्याबद्दलची. परंतु साक्षीदार म्हणून कोणाची सही घेऊन सावरकर विलायतेला रवाना झाले होते. ऑप्शन्स आहेत शिवराम महादेव परांजपे, कृष्णाजी प्रभाजी खाडीलकर, मादाम कामा आणि श्यामजी कृष्ण वर्मा. तर हे इंडिया हाऊस जे आहे तर हे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेलं इंडिया हाऊस आहे. हे खूप महत्वाचं आहे, परीक्षेला यामध्ये विचारलं जाऊ शकतं. क्रांतिकारी चळवळीवरती प्रश्न आहे
आणि फिक्स क्वेश्चन आहे, तो टॉपिक पाठ करून जावा. नोट्समध्ये डिटेल्समध्ये दिलेले आहे, त्या पीडीएफ मात्र प्रिंट करून वाचायचे तुम्हाला. यामध्ये जे ऑप्शन्स दिलेले आहेत तर याला थोडक्यामध्ये आपल्याला विश्लेषण करायचं आहे. इथं शिवराम महादेव परांजपे दिलेले आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल 1898 मध्ये काळ नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं, म्हणून यांना काळकर्ते असं बोललं जातं, पहिली गोष्ट. त्याचबरोबर इथं कृष्णाशास्त्री चिपळूणकर जे आहेत तर हे त्यांचे शिक्षक होते. कृष्णाशास्त्री चिपळूणकर हे त्यांचे शिक्षक होते. परीक्षेला कधी विचारलं जाऊ शकतं. यांनी 98 मध्ये काळ वर्तमानपत्र सुरू केलं. तर 1920 मध्ये स्वराज्य नावाचं वर्तमानपत्र यांनी सुरू केलं आणि हेच 20 मधलं स्वराज्य वर्तमानपत्र 1927 मध्ये शंकरराव देव यांनी हे वर्तमानपत्र व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने चालवलं होतं. हे मुळशी सत्याग्रहाशी संबंधित आहेत, हे पण खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर 1948-49 मध्ये या ठिकाणी बेळगाव मध्ये, म्हणजे 49च आहे पण बेळगाव या ठिकाणी जेव्हा मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले होते शिवराम महादेव परांजपे. तर 2 न्यूजपेपर आहेत, काळ आणि स्वराज्य, आणि ते स्वराज्य नंतर शंकरराव देव यांनी चालवलेलं होतं. हे झाली यांच्याबद्दलची थोडक्यामध्ये माहिती. दुसरी गोष्ट कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आता या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर हे आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आता या कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांना काय म्हणून ओळखलं जातं? नाट्याचार्य, म्हणजेच हे नाटक लिहित होते, मग हे नाट्याचार्य म्हणून यांना ओळखलं जातं. याच्यावरती तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, यांनी नाटकं कोणकोणती लिहिली होती? तर किचकवध नावाचं नाटक आहे, किचकवध. ठीक आहे, किचकवध. त्याचबरोबर स्वयंवर नावाचं नाटक आहे आणि मानापमान ही 3 नाटकं होती. त्याचबरोबर यांनी पत्रकारिता म्हणून वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये लिखाण करत होते, जसं लोकमान्य आहे, नवा काळ आहे, केसरी आहे. तिन्ही न्यूजपेपर कोणकोणते? तर एक आहे केसरी, दुसरा आहे नवा काळ आणि तिसरा कोणता येतो? तर लोकमान्य. हे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर सुरू झालेलं. तर हे झालं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्याबद्दलची माहिती. जेवढं लिहून देतोय त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही, समजा ह्या व्यक्तीवरती प्रश्न जर आलाच तर. ठीक आहे. तिसरे व्यक्ती आहेत मादाम भिकाजी रुस्तम कामा. ह्या मादाम भिकाजी रुस्तम कामा खरं तर ह्या भारताच्या व्यक्ती होत्या, म्हणजे बॉम्बे प्रांतातल्या, गुजरातमध्ये जन्म झाला, परंतु ते भारताच्या बाहेर राहून खूप चांगलं काम करत होत्या. तर ह्या दादाबाई नौरोजी यांच्या या असिस्टंट म्हणजे सहाय्यक म्हणून त्यांनी सचिव म्हणून काम केलं होतं. त्याचबरोबर इंडिया हाऊस जे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये लंडनला सुरू केलं होतं. तर ह्या लंडनला सुरू केलेल्या या क्रांतिकारी कामामध्ये मादाम भिकाजी रुस्तम कामा बरोबरच काही पंजाबी सरदार घेऊन ह्या सगळ्या लोकांनी क्रांतिकार्याला सुरुवात केली होती. तर ह्या मादाम भिकाजी रुस्तम कामा जेव्हा सावरकरांना पकडलं 1910 मध्ये आणि मोदिया नावाच्या बेटीने फ्रान्स मार्गे भारतात आणण्याचं काम चालू होतं, तर फ्रान्समध्ये तुम्ही उडी मारा, आम्ही तुम्हाला सोडवून घेतो, परंतु इंटरनॅशनल कायदे बदलल्यामुळे सावरकर परत एकदा फ्रान्स पोलिसांनी इंग्रज पोलिसांना सुपूर्द केले होते, म्हणून ते परत एकदा भारतामध्ये आले. तर मादाम भिकाजी रुस्तम कामे यांनी तो प्लॅन आखलेला होता. आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय आहे श्यामजी कृष्ण वर्मा. हे होते गुजरातचे. यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती. हे गुजरातचे होते. संस्कृत भाषेमध्ये अतिशय चांगलं प्रावीण्य मिळवलेलं होतं, म्हणून हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हे संस्कृत हा विषय शिकवत होते. यांनीच 1905 मध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती. कोणी? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. हे खूप महत्वाचे व्यक्ती आहेत, भारताच्या बाहेर क्रांतिकार्य करणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती. हे अशा पद्धतीनं 1 नंबरचा प्रश्न घेतलेला आपण क्रांतिकार्य, परंतु प्रत्येक ऑप्शनला आपण या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. सावरकर 1907 मध्ये, लक्षात ठेवा, 1907 मध्ये 1857च्या उठावाला 50 वर्ष पूर्ण झाले, म्हणून 1857च्या उठावाचं स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाला मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी किंवा मराठीमध्ये प्रकाशित करण्यासाठी जेव्हा सोलापूर मध्ये पाठवलं तेव्हा संपादकांनी त्यांच्या सहाय्यकाला अटक केली, छापखाना जप्त केला. ते जेव्हा नाशिकला पाठवलं तर त्यावेळी इथं नाशिकमध्ये बाबाराव सावरकरांच्या घरावरती धाड टाकली आणि अटक केली. मग काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना अगोदर झाली होती. तर हे सावरकरांनी भारतात आले की त्यांना 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. तर ही डिटेल्स माहिती आपल्याला भेटलेली आहे. क्रांतिकारी चळवळ आणि त्याच्यामध्ये असणारे हे सगळे क्रांतिकारक लक्षात ठेवा. आपण 2 नंबरचा प्रश्न पाहतोय की राजाराम मोहन रॉय यांनी सती पद्धतीच्या विरुद्ध जो लढा दिला त्याबद्दल मानवतावादी आणि मानव जातीचा सेवक अशी प्रशंसा कोणी केली?
हे राजाराम मोहन रॉय यांच्यावरती. तर त्यांच्याबद्दल थोडक्यामध्ये आपल्याला इथं माहिती लिहिता येऊ शकते की 1815 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा सुरू केली होती. लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर 1828-29 नंतर, म्हणजे हे दोन्ही वर्ष मुद्दाम लिहितोय मी, नंतर त्यांनी ब्राह्मो समाज या ठिकाणी सुरू केला होता. लक्षात ठेवा. परंतु या ठिकाणी अजून एक महत्वाची घटना येते. 1823 मध्ये त्यांनी लंडनला एक अर्ज पाठवला तर लंडनच्या अर्थात ब्रिटिश पार्लमेंटला, आणि त्या पार्लमेंटवरती बॉम्बे प्रांतातून सही करणारे होते राजा राम मोहन रॉय. त्यानंतर बॉम्बे प्रांतातून, हे बंगालमधून सही करणारे, बॉम्बे प्रांतातून होते शंकर सेठ, नाना शंकर सेठ, आणि तिसरे मद्रास प्रांतातून होते अय्यर. ह्या तिन्ही लोकांच्या सिग्नेचर झाल्या आणि त्यांनी मग अशा प्रकारचं सिग्नेचर झाल्या होत्या, म्हणजे ह्याच्या ठरावावरती सती प्रथा बंद व्हावी म्हणे. आणि म्हणून त्याच्यानंतर 1829 मध्ये ही सती प्रथा जी आहे तर हे विल्यम बेंटिकेला समजावून सांगितलं, आणि समजावून सांगितल्यानंतर मग यांनी कायदा बनवलेला होता. लक्षात ठेवा. तर हा कायदा केला, पण शेवटी 1833 मध्ये यांचं ब्रिस्टॉल नावाच्या सिटीमध्ये, इंग्लंडच्या, तर तिथं निधन झालं होतं ब्रिस्टॉलमध्ये. हे कशासाठी गेले होते तर अकबर दुसरा जो आहे, अकबर दुसरा मुघल बादशाह, तर या अकबर दुसऱ्याचे वकील म्हणून गेले होते. ही माहिती तुमच्या परीक्षेला विचारतात. माझा एक मित्र विनायक काळे जे बीड मधून आहेत, तर ह्या ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीमध्ये सध्या इतिहासामध्ये पीएचडी करतात. लक्षात ठेवा, इतिहासामध्ये पीएचडी करतात. आणि आमची बऱ्याच वेळा भेट झाली. ते पीएचडी करतात महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट बोर्डवरती, इतिहासाच्या फक्त स्टेट बोर्डवरती, आणि अतिशय उत्तम एक संशोधक आहेत आणि खूप चांगले मित्र आहेत माझे. तरी ब्रिस्टॉल निमित्ताने आले म्हणून सांगितलं. इथं मानवतावादी आणि मानव जातीचा सेवक अशी प्रशंसा कोणी केली तर अशी प्रशंसा बेंथम यांनी केली होती. हे बेंथम म्हणजेच कोण होते तर उपयुक्ततावाद यांनी सांगितला होता. उपयुक्ततावाद, लक्षात ठेवा. आता हा उपयुक्ततावाद म्हणजेच काय आहे तर ह्या उपयुक्ततावादामध्ये जनतेचं कल्याण सांगितलेलं असतं. म्हणजेच याचं एक वाक्य आहे फेमस. काय वाक्य आहे की जास्तीत जास्त, काय म्हणतात, जास्तीत जास्त लोकांना सुखी करता आलं पाहिजे, लोक सुखी झाले पाहिजेत. हे बेंथमच्या उपयुक्तवादाचं होतं. म्हणजे लोकांचं कल्याण साधणं, लोकांचं भलं करणं, सामाजिक सुधारणा करणं, हे बेंथमचं होतं. म्हणून अशा प्रकारचं स्टेटमेंट हे बेंथम यांनी केलेलं होतं. बाकी महात्मा गांधीजी जे आहेत तर महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या YouTube वरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो अवश्य बघा. दुसरे व्यक्ती आहेत बीजी टिळक. बीजी टिळक मुद्दाम टाकलेले बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक अर्थातच यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1920 पर्यंत, आणि ऍक्टिव्ह कधी झाले होते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काँग्रेसमध्ये 1889 मध्ये, परंतु 1881 मध्ये त्यांनी केसरी वर्तमानपत्र सुरू केलं आणि मराठा सुरू केलं. पण त्याच्या पूर्वीपासून लोकमान्य टिळक हे इंग्रजांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं स्वतंत्र मिळवण्यासाठी किंवा विरोधाचं काम करत होते. तर 1920 पर्यंत म्हणजे टिळक पर्व संपेपर्यंत त्यांनी जहालवादाचं जे समर्थन केलं. आणि इथं असणारे जे खाडीलकर होते तर हे खाडीलकर, परांजपे हे सगळी लोक लोकमान्य टिळकांचे पहिले समर्थक होते. लक्षात ठेवा, हे दोन्ही लोक अनुयायी होते लोकमान्य टिळकांचे, हे राहिलं वाक्य. आणि लोकमान्य टिळकांच्या नंतर हे दोघं पण गांधीजींचे अनुयायी बनले होते. याच्यावरती एक रील बनवलाय मी. तर अशा प्रकारचे होते. म्हणून टिळक म्हणतो की जहालवादी व्यक्तिमत्व इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये जर कोण असेल तर ते होते लोकमान्य टिळक. त्याच्यानंतर लॉर्ड रिपन बद्दल आपल्याला थोडक्यामध्ये बघता येऊ शकतं. लॉर्ड रिपन जे आहे तर याचा कालावधी 1880 पासून 1884 पर्यंत. मग रिपनच्या कालावधीमध्ये काय काय घडलं फक्त लक्षात ठेवा. 1881 चा पहिला कारखाना कायदा, 1882 स्थानिक स्वराज्य संस्था, 1881 ला पहिली जनगणना, 1883 मध्ये म्हणजे इल्बर्ट बिल आलं होतं, 84 मध्ये राजीनामा दिला होता. म्हणजे ह्या एवढ्या घटना यांच्याच कारकिर्दीमध्ये 1883 मध्ये दुष्काळ संहिता आणली होती जी रिचर्ड स्टेचीच्या अहवालावरती होती, आणि त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. उदारमतवादी होते आणि 84 मध्ये इल्बर्ट बिलामुळे नाराज होऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि निघून गेले होते लॉर्ड रिपन. पण लिटन खूप बदमाश होता. हा रिपन जो आहे हा उदारमतवादी होता, हे लक्षात ठेवा. म्हणजे भारतीय लोकांबरोबर मॅच करून घेणारा होता, चांगला होता. तर ही माहिती फक्त लक्षात ठेवा. या निमित्ताने टॉपिक सांगेल मी तुम्हाला महत्वाचे गव्हर्नर जनरल जे आपल्या शॉर्ट PDF मध्ये दिलेले आहेत तेवढे वाचून जावं, तुमचे प्रश्न कव्हर होऊन जातील. यानंतर एक थोडीशी महत्वाची सूचना सांगायची आहे की 12 व्हिडिओमध्ये
तुम्हाला ही बॅच तुम्हाला दिलेली आहे 12 व्हिडिओची. 250 रुपये फी आहे त्याची. गट ब आणि गट क मला वाटते की याच्यामध्ये तुमचे 8-9 प्रश्न आराममध्ये सुटतील आणि 12 तास फक्त खर्च करायचे. 100% तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाची माहिती, समाजसुधारकासहित सगळाच इतिहास, समाजसुधारकासहित सगळा कव्हर केलेला आहे. तर याच्यासाठी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. आणि दुसरी एक महत्वाची सूचना आहे की 21 डिसेंबरला पेरा इन्स्टिट्यूट एन श्याम सरांच्या तिथं आपलं सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत आपलं वन डेचं फ्री लेक्चर आहे, पण ते ऑफलाईन आहे फक्त. आणि ह्या लेक्चरला तुम्ही फ्रीमध्ये येऊ शकता जर पुण्यात असाल तर, किंवा पुण्याच्या आजूबाजूला असाल आणि ज्यांना शक्य त्यांनी येऊ शकता. परंतु ही बॅच मात्र पेड आहे आणि ती हिस्ट्री बाय सचिन गोळी ह्या ऍप्लिकेशन मध्ये आहे. जर अडचण आली तर इथं नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. आपला 3 नंबरचा प्रश्न आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अतिशय महत्वाचे टॉपिक प्रश्नाच्या निमित्ताने कव्हर करतोय आणि याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही एवढी शक्यता वाटते. तुम्हाला एक शेवटी मी एक स्टोरी पण सांगणार आहे की कशा पद्धतीनं हे प्रश्न अनालिसिस केले जातात आणि आयोगाला प्रेडिक्ट कसे करू शकतो आपण, की प्रेडिक्शन सिरीज कशी काम करते. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास खालीलपैकी कोणत्या बाबी कारणीभूत ठरलेल्या होत्या? काँग्रेस का स्थापन झाली होती, तर त्याच्यासाठी आवश्यक घटक. मग याच्यामध्ये 1 नंबरला दिले पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव बरोबर आहे ना, राष्ट्रीय भावना आणि पाश्चात्य शिक्षण, इंग्रजी शिक्षण आलं होतं जे समानतेवर होतं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय भावना म्हणजे इंग्रज सरकार अन्याय करते तर आपण त्याला विरोध केला पाहिजे. दुसरं भारतीय नागरी सेवा म्हणजे ICS परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 केली. हे बदमाशी कोणी करू शकत होतं? फक्त लिटन करत होता. इंडियन स्टॅच्युटरी ऍक्ट म्हणजेच वय लहान कमी करण्याचं वय होतं. ठीक आहे. अशा प्रकारची कामं लिटननी केली. पण रिपनच्या कालावधीमध्ये हे वय पुन्हा एकदा 19 वरून 21 केलेलं होतं, हे लक्षात ठेवा. पुढे नंबर 3, लॉर्ड लिटनच्या अप्रिय बाबी म्हणजे कितीतरी येतात, म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही विधानं आपली बरोबर आहेत. आपल्याला फक्त विश्लेषण बघायचंय. मी पटकन उत्तराला टिक मार्क करणार नाही, परंतु आपल्याला तुम्हाला सगळे ऑप्शन्स वाचून दाखवतोय आणि त्याच्यानंतर मग विश्लेषण करतोय. ते विश्लेषण तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणि प्रश्न कसा बनतो ते पण महत्वाचं आहे. तर या तिन्ही बाबी महत्वाच्या आहेत. म्हणून आपलं जे उत्तर जातं तर ते फक्त कुठे येतं, तर अ, ब आणि क मध्ये आलेलं आहे. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्याला पहिल्यांदा डिकोड करूया की अप्रिय शिक्षणाचा प्रभाव, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव. पाश्चात्य शिक्षण हे इंग्रजकालीन हे विज्ञानवादी शिक्षण होतं, त्याचबरोबर ते तर्कवादी होतं. म्हणजे आपल्या भारतामध्ये वेड्यासारखं यानं सांगितलं की तिकडं बोकड कापलं किंवा कोंबडा कापला किंवा सिंदूर फासला की तू पास होतो किंवा तुझा रिझल्ट येतो किंवा तुझं लग्न होतं किंवा तुझं बिघडतं, किंवा लिंबू कापायचं मधून त्याला हळद कुंकू लावलं की तुझं वाईट होणार आहे, अशा प्रकार सोया त्याच्यामध्ये टाकलं की तुझं वाईट होणार आहे. ही येडी जनता भारतीय. ठीक आहे. परंतु आता कोणाच्या भावना नाही दुखावायचा, परंतु इथं काय होतं की हे इंग्रज हे विज्ञानवादी होते, दूरदृष्टिकोन होता आणि तर्कसंगत वागायचे आणि म्हणून त्यांच्या एज्युकेशन मध्ये काय होतं तर प्रॉपर एक फॉर्मॅट असायचा, म्हणून त्या शिक्षणाचा प्रभाव. त्यानंतर राष्ट्रवादी भावना. इंग्रज तसे होते परंतु त्यांनी अन्याय पण प्रचंड केला ना, म्हणून तर भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. मग अन्यायाच्या विरोधामध्ये लोक प्रत्येक घटक तयार झाला. कामगार तयार झाले, शेतकरी तयार झाला, आदिवासी तयार झाला, युवक तयार झाला, संपादक तयार झाला, सैनिक तयार झाले विरोध करायला. म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रीय भावनेचा उदय सुरू झाला. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक बाबतीमध्ये इंग्रजांना विरोध सुरू झाला, म्हणजे राष्ट्रीय भावना सुरू झाली. नागरी सेवा म्हणजे या लिटनला असं वाटलं की भारतीय लोक ह्या ICS परीक्षा द्यायलाच नको आहेत, म्हणून यानं भाऊनी काय केलं, 19 वयपर्यंत देऊ, 21 पर्यंत देऊ शकत होते, पण यानं वय कमी केलं. म्हणजे वय 19 केलं म्हणजे भारतीय लोकांचं ग्रॅज्युएशन झाले की 1च वर्ष द्यायचं आणि काही लोकांना तर परीक्षा देता येत नव्हती, म्हणून हे. परंतु लिटननी काय केलं, रिपननी, तर हे वय जे होतं तर हे पुन्हा एकदा 19 वरून हे वय 21 केलं, म्हणजे भारतीय लोकांना पुन्हा परीक्षा देता येऊ शकत होते. तर ही एक बाब होती. आणि लिटनच्या अप्रिय बाबी. लिटन याचा कालावधी आहे 1876 पासून 1880 पर्यंत. मग या भाऊने काय काय गुण उधळले बघा. 1876 मध्ये ड्रॉमॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट आला, त्याला नाट्यमय कामगिरी कायदा म्हणतात. 1877 मध्ये ऐन दुष्काळ पडला होता,
लक्षात घ्या 76 ते 80 पर्यंत प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, 1877 मध्ये यानं दिल्ली दरबार भरवला आणि या दरबारामध्ये लाखो रुपये खर्च केले. जेव्हा लोक अन्न करून मरत होते, मनुष्य प्राणी मरत, जनावर सुद्धा मरत होते. यानं 1878 मध्ये काय केलं, कायदा आणला. तो कायदा होता वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. लक्षात ठेवा, वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. आणि ह्या ऍक्टनी वर्तमानपत्रांनी टीका केल्यामुळं हा कायदा त्यानं लागू केला. त्याच्याबरोबरच 78 मध्ये इंडियन आर्म्स ऍक्ट पास केला. भारतीय शस्त्रबंदीचा कायदा पास केला. शस्त्रबंदी म्हणजे भारतीय लोकांनी शस्त्र वापरायचे नाहीत. त्याचबरोबर 78 मध्ये इथं लिहितो मी, 1878 मध्ये यानं 21 वरून वय जे आहे तर 19 केलं. यानं भयंकर विस्तारवादी आणि उदारमतवादी होता, म्हणून भारतीय लोक नाराज झाले. नाराज झालेल्या लोकांना असं वाटलं लोक 1857 सारखा पुन्हा एकदा उठाव करतील, आणि म्हणूनच या ठिकाणी डफरीन नावाचा जो व्यक्ती आला होता, त्या डफरीनच्या डोक्यात एक कल्पना आली की भारतीय लोकांना बोलतं केलं पाहिजे. म्हणून त्या लोकांच्या आतमधला जो भडका आहे तो बाहेर अचानक येण्यापेक्षा उठावच होणार आहे, मग आपल्याला पळता येणार नाही, त्यापेक्षा आपण काय करू, तर त्यांनी बोलून बाहेर काढावा. म्हणून बोललं पाहिजे. दुःखाच्या काळामध्ये किंवा कुठल्याही गोष्टींच्या कालावधीमध्ये आपण बोललं पाहिजे. वगैरे सोशल मीडियामध्ये ते बॉक्स का दिला जातो तुम्हाला, तुम्ही व्यक्त होण्यासाठी दिला जातो ना, की फक्त काहीतरी वेगळी स्टाईल करायची आणि गाणं म्हणायचं याच्यासाठी नसतो गाणं लावायचं. तर यांनी बोलण्यासाठी, म्हणजे सेफ्टी वॉल म्हणतो आपण त्याला, तर याच्या डोक्यातली सुपीक संकल्पना होती, लाला लजपत राय यांनी म्हटलं होतं. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर हे अ, ब, क हे तिन्हीचे तिन्ही ऑप्शन आपल्याला इथं येऊन गेलेले आहेत. लक्षात ठेवा, फक्त हे महत्वाची इन्फॉर्मेशन होते. ठीक आहे. याच्यानंतर आपला पुढील महत्वाचा प्रश्न 4 नंबरचा, अहिंसा माणसाच्या प्रजातीचा नियम आहे. तर हिंसा हा हिंस्र प्रजातीचा नियम आहे. मात्र भ्याडपणा व हिंसा यापैकी एकाचीच निवड करायची जर असेल तर मी हिंसेचा सल्ला देईन. मी अहिंसेचा सल्ला देईल. हा, मी इथं अहिंसेचा सल्ला देणार आहे, अहिंसेचा सल्ला देईल असे महात्मा गांधी यांनी कोणत्या वर्तमानपत्रातून म्हटलं. हिंसेचा चुकून झालं, अहिंसेचा सल्ला देईल. कारण हिंसा ही गांधीजींना कधीच मान्य नव्हती, तर त्यांनी अहिंसेचा सल्ला देईल असं म्हटलं होतं. लक्षात ठेवा. तर मग अहिंसेचा सल्ला देईल कोणत्या वर्तमानपत्रामध्ये म्हटलं होतं, मग या ठिकाणी तुम्हाला या वर्तमानपत्रांची नावं आहेत. नवजीवन, हे नवजीवन महात्मा गांधीजी यांनी गुजरातीमध्ये सुरू केलेलं वर्तमानपत्र होतं आणि हे वर्तमानपत्र साप्ताहिक होतं. लक्षात ठेवा, मी प्रत्येकाची माहिती थोडक्यामध्ये लिहितोय. हे नवजीवन गुजरातीमध्ये होतं. या प्रश्नाचं उत्तर आहे यंग इंडिया नावाच्या वर्तमानपत्रामध्ये. लक्षात ठेवा, यंग इंडिया कधी सुरू केलं, 1919 पासून 1931 पर्यंत हे वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होतं आणि याचा प्रकार जो होता तर तो आहे साप्ताहिक. लक्षात ठेवा. ठीक आहे. 1931 ला जसं हे यंग इंडिया वर्तमानपत्र जसं बंद झालं तर त्या ठिकाणी नवीन वर्तमानपत्र सुरू झालं, त्याचं नाव होतं हरिजन. लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, हरिजन त्याचं नाव होतं आणि हे हरिजन वर्तमानपत्र 1931 पासून ते बनलेलं होतं. ठीक आहे, हे 1931 पासून सुरू झालं होतं. त्यानंतर पुढचं वर्तमानपत्र आहे हिंद स्वराज्य. हे हिंद स्वराज्य वर्तमानपत्र नाही तर हे पुस्तक आहे आणि पुस्तक कधी बनलं होतं, 1909 मध्ये, जेव्हा महात्मा गांधीजी आफ्रिकेतून भारतात येत होते. तुम्ही म्हणाल 1915 ला आले ना, तो प्रवासी दिन साजरा करतात. नाही भाऊ, काय आहे, हे गांधीजी भारतात टप्प्याटप्प्याने आले होते. 1901 ला पण आले होते, 1903 ला पण आले होते, 1898 ला पण आले होते, 1909 ला पण आले होते. आणि ते जहाजातून जेव्हा येत होते ना, जुगजुग नसतंय, जे जहाज जुगजुग नाही करत, रेल्वे करते, तर हे पुस्तक जेव्हा जहाजातून प्रवास करत येत होते तर त्या प्रवासाच्या दरम्यान, म्हणजे साऊथ आफ्रिका टू इंडिया अशा प्रवासामध्ये महात्मा गांधीजींनी हे पुस्तक लिहिलं. छोटंसं होतं, पण इंग्रजांना मात्र या ठिकाणी असं वाटलं की जहालवादी पुस्तक आहे आणि म्हणून या पुस्तकावरती इंग्रजांनी काय केलं, बंदी घातली होती. लक्षात राहील का, इंग्रजांनी यावर बंदी घातली होती. ठीक आहे. याच्यानंतर महत्वाचं चौथा ऑप्शन. ओके, चौथा ऑप्शन इंडियन ओपिनियन. इंडियन ओपिनियन 1903 मध्ये सुरू केले. 1903 मध्ये गांधीजी कुठं होते, 1903 मध्ये गांधीजी कुठं होते, तर गांधीजी होते दक्षिण आफ्रिकेत. लक्षात ठेवा, दक्षिण आफ्रिकेत होते आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये हे सुरू केलं होतं इंग्रजीमध्ये. पण इंग्रजी बरोबर हे वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रकाशित होत होतं. मग भाषा कोणकोणत्या होत्या, तर एक होती हिंदी, दुसरी होती
तेलुगू, लक्षात ठेवा. अजून एक भाषा होती ती म्हणजे गुजराती. परीक्षेला विचारतील बरं, एवढं म्हणून डिटेल्समध्ये देतोय. हे वर्तमानपत्र कसं होतं, तर हे साप्ताहिक होतं, लक्षात ठेवा, साप्ताहिक. म्हणून हे असे प्रश्न तुम्हाला विचारतात. म्हणून विश्लेषणावरती जास्त फोकस करा. विश्लेषणावरती फक्त फोकस करा की नेमकं काय आहे. प्रश्नाचा तर फॉर्मॅट 100% नवीन असतो प्रत्येक प्रश्नामध्ये, पण हे विश्लेषण एवढं महत्वाचं आहे. मग या निमित्ताने आपण काय पाहिलो तर MG ला पाहिलं. महात्मा गांधीजी काय ग्रेट माणूस होता हो. म्हणजे इकडं एखाद्या आपल्या गल्लीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या चाळीमध्ये, आपल्या घरामध्ये जर पाणी जर नाही आलं तर आपण ग्रामसेवक, ग्रामपंचायतीच्या सदस्यालाही बोलायला घाबरतो. तर हा एकटा माणूस इंग्लंडच्या राणी बरोबर भांडण करत होता की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणून. काय ताकद असेल यांच्याकडे. जेव्हा 1970 गांधीजींची पॉवर तुम्हाला माहित नाही, वाचा कधी कधी, खूप मोठं भारी भारी पुस्तक आहे आणि जेवढं पुस्तक वाचाल ना तेवढं जास्त समजेल तुम्हाला गांधीजीकडे किती ताकद होते. अजून एक उदाहरण सांगतो. 1947 भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि भारतातून पाकिस्तान वेगळा झाला होता. वेगळा झाल्यानंतर हिंदू तिकडचे इकडे येत होते, इकडचे पाकिस्तानी मुस्लिम समुदाय तिकडे जात होता आणि दोघांमध्ये पिक्चर बनले दोन. एक बनला पिंजर, दुसरा बनला गदर. कुठले दोन पिक्चर, वेळ भेटला की बघा. एक पिक्चर आहे पिंजर. हा पिंजर पिक्चर मध्ये काय दाखवलंय, पाकिस्तानमधून हिंदू लोक इंडियामध्ये शिफ्ट होत असताना. आणि दुसरा पिक्चर तो तुम्ही सगळ्यांनी बघितलाय, गदर, प्रेम कथा नका बघू. तर इंडियामधून काही लोक पाकिस्तानमध्ये शिफ्ट होत असताना हा जो दंगा झाला ना, तर ते दोन पिक्चर बनले. तुम्हाला माहितीये का, गांधीजींकडे गांधीजी म्हटले की तुम्ही स्वातंत्र्याचा सण साजरा करा, मी जातो तिकडे दंगा सोडवायला. मग गांधीजी गेले नौखालीला. कुठे गेले, बंगालमध्ये हिंदू मुस्लिम यांचा दंगा दंगा सोडवायला गेले होते. आणि फ्रीडम ॲट मिडनाईट ही सोनीवरती एक वेब सिरीज आहे, मी सध्या पाहतोय ते, पण तुम्ही पण नंतर परीक्षा झाल्यानंतर बघा. तर नौखालीला गेले. अख्खी माउंट बॅटनची आर्मी पंजाबमध्ये डिप्लॉय केली होती. त्यावेळी एक माणूस पूर्ण इंडियन आर्मीच्या बरोबर होता, तो नौखालीमध्ये दंगा शांत करत होता. ही एवढी ताकद होते गांधीजींची. ठीक आहे, त्याच्यावरती सविस्तरपणे मी व्हिडिओमध्ये सांगितलेले, अवश्य त्या व्हिडिओला बघून जा. 100% प्रश्न तुमचा कव्हर होणार आहे, एक तरी कमीत कमी. आपण पुढच्या 5 नंबरच्या प्रश्नाकडे बघतोय. नहीं रखनी, जालिम सरकार नहीं रखनी, अशी गर्जना लोकांनी खालीपैकी कोणत्या आंदोलनाच्या वेळी दिलेली होती. बघा, कोणत्या आंदोलनाच्या वेळी, हे जे आपण करतो ना, कोणत्या आंदोलनाच्या वेळी, तर इथं प्रश्न दडलेला आहे. म्हणजे हे जालिम सरकार आहे. जालिम म्हणजेच काय आहे, तर ही अन्यायकारी सरकार आहे आणि याला आपल्याला ठेवायचं नाही. आता याला आपल्याला ठेवायचं नाही. मग आता ही घोषणा कोणत्या याच्यामध्ये दिली होती, बघा पर्याय आहेत. असहकार आंदोलन, छोडो भारत आंदोलन, सविनय कायदेभंग आणि चंपारण्य सत्याग्रह. मग तुम्हा सगळ्यांना याचं उत्तर माहित असेल, कमेंट बॉक्स मध्ये सांगा पटकन. कोणतं आहे हे, जालिम सरकार. आता इंग्रजांनी अन्याय केला हे सगळ्यांनाच माहिती आहे. सविनय कायदेभंग चळवळ 1920 मध्ये सुरू झाली होती की आपण, जालियनवाला बाग झालं होतं, एवढं मोठं हत्याकांड घडवून आणलं, आपण यांना मदत करायची नाही, हा विषय फायनल झाला. मग त्याच्या अगोदर यांनी काय केलं, रवलेट कायदा आणला होता, जालियनवाला खडलं होतं, खिलाफत आंदोलन सुरू झालं होतं. मग त्याच्यापूर्वी खेडा, अहमदाबाद आणि चंपारण्य घडवून आणलं होतं आणि सक्सेस होतं. मग गांधीजींना कॉन्फिडन्स वाढला होता की हम करेंगे सो हो जाएगा. म्हणून अशा पद्धतीनं 1920 मध्ये कोणी सहकार्य करायचं नाही. त्यानंतर दुसरा आहे सविनय कायदेभंग चळवळ. 1930 ची चळवळ आहे. 1930 ची चळवळ गांधीजींनी 1934 मध्ये विड्रॉ केली होती. तर या प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युअली मध्ये सविनय कायदेभंग चळवळच आहे. पण ही सविनय कायदेभंग चळवळ कोणकोणत्या गोष्टीवरती अवलंबून होती, त्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आहे मिठाचा सत्याग्रह करणे, दुसरी गोष्ट आहे जंगलचा कायदा मोडणे आणि तिसरी गोष्ट आहे कायदा मोडणे. ह्या 3 गोष्टीवरती सविनय कायदेभंग चळवळ होती. गांधीजींनी फुल ताकदीनं सुरू केली होती आणि मग 1934 मध्ये ही चळवळ हळूहळू विड्रॉ होत गेली, कारण लोकांचा जनाधार गांधीजींच्या पाठीमागचा कमी झाला होता. अजून एक आहे छोडो भारत आंदोलन. 1945 नाही, अगोदर पार्श्वभूमी लिहितो. 1939 ला युद्ध सुरू झालं होतं आणि हे दुसरं जागतिक युद्ध सुरू झालं होतं. मग या युद्धामध्ये इंग्रजांच्या लिनलिथगोने सांगितलं, जो लिनलिथगो भारतात आलेला गव्हर्नर जनरल कम व्हाईसरॉय होता, तो म्हणला की भारतीय लोकांनी इंग्रजांना मदत करावी. पण भारतीय लोकांनी मदत केली बरं का त्यावेळी. पण गमत अशी झाली की ह्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही अजून मदत करा, मग आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. त्यावर गांधी म्हटलं, यार आम्ही आतापर्यंत वेड्यात निघालोय, आता तुम्ही वेड्यात काढायचे कामं करू नका,
आम्हाला पहिलं स्वातंत्र्य द्या, मग आम्ही तुम्हाला मदत करतो. ह्या सीनवरती काय झालं तर लिलित गो आणि गांधीजी अर्थातच ह्या सगळ्यामध्ये अशा प्रकारची चर्चा विमर्श होता होता क्रिप्स मिशन भारतात आलं, जपानने अमेरिकेवर हल्ला केला, अमेरिका परत युद्धात उतरली, मित्र राष्ट्र शत्रू राष्ट्र भांडण वाढत चाललं. मग याच केसमध्ये काय झालं, गांधीजी म्हणले चला आता तवा तापलेले, आपण पोळी चपाती भाजून घेऊ आणि मग आपल्या स्वातंत्र्याची पोळी चपाती भाजायचे, म्हणजे स्वातंत्र्य मिळवायचे. इंग्लंड गुंतले ना तोपर्यंत आपण घेऊ ना आपलं स्वातंत्र्य करून. म्हणून अशा प्रकारचे 1942 ला गांधीजींनी छोडो भारत आंदोलन सुरू केलं. वर्ध्यातून निघाले, मुंबईमध्ये आले, गवालिया टँकमध्ये, आणि नागरी संवज्ञा आंदोलन भारतातलं सगळ्यात मोठं. प्रत्येक घटक ह्या आंदोलनामध्ये सहभागी होता, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढे आहे चंपारण सत्याग्रह 1917. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, बापू हा शब्द गांधीजींना या चंपारण्य सत्याग्रहामध्ये दिला. तर 1916चं लखनौचं अधिवेशन सुरू होतं. गांधीजींना गोखलेने सांगितलं होतं अगोदर फिरून घ्या. फिरून घेत असताना या ठिकाणी 2 माणसं गांधीजींना भेटायला आले. त्या 2 माणसांची नावं बघा, एकाचं नाव आहे संत राऊत, एकाचं नाव आहे संत राऊत. मी संजय राऊत साहेबांचं नाव नाही घेतलं, हा संत राऊत असं नाव आहे, ठीक आहे. आणि दुसरे कोण होता, राजकुमार शुक्ल किंवा शुक्ला, राजकुमार शुक्ला, अशा 2 लोकांनी सांगितलं. आता एक होता जमीनदार आणि दुसरा होता शेतकरी किंवा तिथला महत्वाचा पर्सन होता. तर ह्या दोघांनी, म्हणजे बापू जे नाव पडलं ना, संत राऊत यांनी महात्मा गांधीजींना बापू म्हटले होते. मग गांधीजी गेले चंपारण्यामध्ये, गेले लगेच आंदोलन केलं का, चलो छोडो भारत वगैरे वगैरे, नाही केलं. चंपारण्याचा सगळा जायजा घेतला, मुआवजा घेतला, आणि त्याचबरोबर त्यांनी मग फिरून बघितलं परिस्थिती काय, सगळ्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे, मग आणण्यासाठी सगळ्या लोकांबरोबर कामं केली पाहिजेत. मग गांधीजी त्यांच्यात मिक्स झाले. मग शाळा सुरू करणं, रस्ता बनवणं, फंडामेंटल नीड्स लोकांच्या गरज कमी तिथं भागवणं, त्यांना एकत्र करणं, त्यांच्यामध्ये नवीन विचार पेरणं, आणि मग गांधीजीने असं काम केल्यानंतर सगळी जनता गांधीजींच्या प्रेमात पडली. मग सुरू झाला चंपारण्य सत्याग्रह. तो गांधीजींना बघण्यासाठी लोक झाडावर चढतात काय, इमारतीवर चढतात काय, लाईटच्या खांबावर चढतात काय. जेव्हा जजने अटक केली तर त्यावेळी जजने सांगितलं की तुम्ही हा परिसर सोडून द्या. गांधीजी म्हणले मी तुमचा कायदा मोडलाय ना, मला अटक करा. तुम्हाला एकट्याला अटक करायची, ते जनतेला काय करायची, जनता पण आतमध्ये आली ना म्हणे. ठीक आहे, तर सिंगमधला पहिला सीन बघा तुम्ही, ते सही करायला गेलेलं असतं, ठीक आहे, ते धमकी दिल्यानंतर सगळा गाव गोळा होतो, त्याच्या गाडीमध्ये पार वगैरे घालतात, त्याच असा प्रकार गांधीजींचा. इंग्रज सरकार घाबरलं. मग 1919 मध्ये ॲग्रेरियन म्हणजे चंपारण्य ॲग्रेरियन ऍक्ट बनवला. ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर सविनय कायदेभंग चळवळ आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे, क्रांतिकारी चळवळीवरती हा प्रश्न विचारलाय. तर खालील व्यक्तींचा कोणत्या संघटनेशी संबंध होता, खालील व्यक्तींचा कोणत्या संघटनेशी संबंध होता. बघा प्रश्न काय विचारलाय. पहिला व्यक्ती आहे पांडुरंग सदाशिव खानखोजे, गणेश विष्णू पिंगळे आणि वामनराव संत. यामध्ये तुम्ही हे 2 नावं वाचली होती. हे नाव वाचलंय का नाही वाचलं, कुठल्या तरी परीक्षेत 100% येते. अपकमिंग एक्झाम मध्ये, काय म्हटलं मी, अपकमिंग एक्झाम मध्ये हे नाव तुम्हाला येऊ शकतं, लिहून ठेवा, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये संघटना दिलेत. मित्रमेळा संघटना कधी बनली, 1900 मध्ये. अभिनव भारत संघटना कधी बनलेले आहे, ह्या मित्रमेळाचं नवीन रूपांतर. गदर संघटना 1913 आहे. युगांतर संघटना 1905 आहे, बंगालमधली. मित्रमेळा आणि हे 2 संघटना कुठल्या होत्या, महाराष्ट्राच्या होत्या. गदर संघटना कुठं आहे, तर ही अमेरिका आणि प्लस कॅनडा या ठिकाणी स्थापन झालेली संघटना. आता एक एक समजावून सांगतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल, नाही तर मी समांतर लिहायला लागलं की मग आपलं सगळं बाउन्स होतील. ठीक आहे, म्हणजे एकतर आपली अभ्यासाची हाईट कमी असली आणि तिथं जर शोएब अख्तर सारखे किंवा ब्रेटली सारख्या किंवा मिचेल जॉन्सन सारख्या बॉलरनी बॉल टाकायला लागला की मग ते सगळे आपल्या डोक्याच्या वरून जायला सुरुवात होईल. त्याच्यापेक्षा मी एक लिहितो, ठीक आहे, आपल्या सोयीनुसार. तर 1898 मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह ही संघटना सुरू केली सावरकरांनी. कोणी सुरू केली, सावरकर बंधू. लक्षात ठेवा, हे बंधू लोक महत्वाचे आहेत बरं का. बोबटकर बंधू, चाफेकर बंधू, सावरकर बंधू आणि तरखडकर बंधू. किती सांगितले, 4. कोण कोण सांगितले, लक्षात ठेवा, आता सहज आठवलं मला. बोभटकर बंधू, चाफेकर बंधू, त्याच्यानंतर सावरकर बंधू आणि
चौथे कोण आहे? तरखडकर बंधू. येतो की नाही बघा प्रश्न याच्यावरती, लक्षातच ठेवा. ठीक आहे, चला. सावरकर बंधूंनी काय केलं तर राष्ट्रभक्त समूह बनवली. बरं, याच्यामध्ये प्रेरणा कोणाकडून घेतली होती तर चाफेकर यांच्याकडून प्रेरणा घेतली होती, चाफेकर बंधू. आणि यांनी मारलं होतं. मग यांनी 1919 मध्ये 98ला ही बनवली, तरुण मित्रांना गोळा केलं, मित्रमेळा बनवली. मग हे सावरकर वगैरे यांनी ह्या मित्रमेळाचा जोसेफ मॅझिनी नावाचा यंग इटलीची संघटना होती, जोसेफ मॅझिनीची, आणि त्याच्याकडून प्रेरणा घेऊन त्याचं नामकरण केलं अभिनव भारत संघटना. 1904 मध्ये रूपांतर केलं. आणि याचे जे सदस्य होते हे खूप जहालवादी होते. त्यापैकी अनंत कान्हेरेने कलेक्टर AMT जॅक्सनची हत्या केली 1909ला, त्याला नाशिक कट खटला म्हणतात. मग गदर संघटना आहे. आता या गदर संघटनेबद्दलची माहिती 1913ला ह्या गदर संघटनेमध्ये कोण होते तर मग ते भाकना होते, त्याचबरोबर लाला हरदयाल होते. ह्या सगळ्या लोकांनी, हे तो दोन नावं महत्वाची लिहितो, लाला हरदयाल आणि त्याचबरोबर भाकना. ठीक आहे, तर हे लाला हरदयाल आणि भाकना होते त्याचे अध्यक्ष, लक्षात ठेवा, नावं पुढे देतोय. आणि हे होते सचिव, हे महत्वाची माहिती आहे. हे दोघं जण झाले. आणि मग यांनी कुठं तर सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये गदर संघटना सुरू केली होती. ॲस्ट्रेल लाईट नावाचं शहर आहे तिथं. बरं, याच्यामध्ये हे जे सदस्य होते ना हे गदर पक्षाचे सदस्य होते सगळे, लक्षात ठेवा. आणि विष्णू गणेश पिंगळे जे आहेत हे पुणे जिल्ह्याचे प्रमुख होते. आयोगाचा प्रश्न याच्यावर आहे, प्रत्येक घटकावर त्या आयोगाचा प्रश्न आहे. आता चौथी एक संघटना आहे बघा, युगांतर संघटना. याच्यामध्ये बारिंद्र कुमार घोष, लक्षात ठेवा, बारिंद्र कुमार घोष. त्याचबरोबर इथं कोण होते, भूपेंद्रनाथ दत्त होते. ठीक आहे, भूपेंद्रनाथ दत्त. आणि याचबरोबर अजून एक महत्वाचा व्यक्ती, तर हे लोकांनी संघटना काय म्हणून सुरू केली माहितीये का, फिटनेस क्लब. म्हणजे इंग्रजांना संशय पण येत नव्हता, तर फिटनेस क्लब सुरू केलं 1905 मध्ये. आणि मग त्यांनी क्रांतिकारी असं काम करायला सुरुवात केली. अभिनाश अशा प्रकारचे एक व्यक्ती आहेत. तर ह्या तीन महत्वाच्या व्यक्तींनी ही संघटना सुरू केली होती. अशा प्रकारच्या ह्या संघटना. पांडुरंग खानखोजे हे गदर संघटनेनंतर हे गुप्त संघटनेबरोबर पण जोडले गेले होते, प्रश्न विचारतात. विष्णू गणेश पिंगळे हे पुण्याच्या गदर संघटनेचे अध्यक्ष होते. आणि त्याचबरोबर हे वामनराव संत हे सुद्धा गदर संघटनेमध्ये होते. तर लक्षात ठेवा, क्रांतिकारी चळवळीवरती दोन प्रश्न बनवले, सविस्तर कव्हर व्हावं याच्यासाठी. तरी पण HRA चंद्रशेखर आझादापासून भगतसिंग लिजेंड राहिलेले आहेत, ते पण घेऊ आपण पुढच्या प्रश्नामध्ये. 7 नंबरचा आता हे जे प्रश्न होता 6 नंबरचा, ह्या 6 नंबरच्या प्रश्नामध्ये जेवढे व्यक्ती होते हे सगळ्यांची नावं एकाच वेळी आठवणं मुश्किल होतं, म्हणून मी सगळ्यांची नावं या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि ही सगळी नावं जी आहेत यापैकी जिथं प्रश्न आलाय तिथं आपण हायलाइट करायचं काम करूया. गदर आपली संघटना जी आहे तर ही गदर बघूया, सॅन फ्रान्सिस्को मधून आलेली. इथं सोहनसिंग भाकना जे नाव दिलेलं आहे हे या संघटनेचे अध्यक्ष राहिले होते. ठीक आहे, बरं, याच्या बरोबरच करार सिंग सराभा, पांडुरंग खानखोजे मी टिक मार्क करतो, गडा सिंग, बाबा उज्जर सिंग, तेजा सिंग, सुक्रिक्ट, ग्रीन सेन ओएसमन, हरनाम सिंग टुंडालाल, बाबा वसकांचा टिडे हरनाम सिंग कैरो सहारा, लाला हरदयाल. प्रश्न विचारलेले आहे. बाबा भगवान सिंग, मौलवी बरकतुल्ला विचारलेले आहे. तारखाना दास प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बाबा अब्दुल्ला सिंग जलालवाला, हरनाम सिंग ब्लॅक. त्यानंतर बाबा गुरुमुख सिंग लॅथोन, सोहनलाल पाठक. त्याच्यानंतर भगतसिंग बिलगा, बाबा ठकार सिंग, हरनाम सिंग, विष्णू गणेश पिंगळे, भाऊस रणधीर सिंग, बाबा हजारा सिंग, हरकिशन तळवड, बाबा चौधरी लिलाव, बाबा ज्वाला सिंग आणि मा उधम सिंग कासन. त्याचबरोबर करीमबख्ख, मुंशा सिंग नाखुस, जमाल सिंग ढाका, बाबा लाल सिंग साहिबन आणि करीमबख्ख. तर एवढी माणसं होती. त्यापैकी आपली महत्वाची कोणकोणते आहेत आपल्यासाठी, तर तेवढ्यानं टिक मार्क केलेले इथं 3 आहेत आणि या ठिकाणी 5 आहेत. म्हणजे आपल्यासाठी महत्वाची लोक किती आहेत, फक्त 8 आहेत. लक्षात राहिलं.
गदर पक्ष इथून पुढे काहीच बघू ना, एवढंच बघा, विषय संपला. ओके. यानंतर 7 नंबरचा प्रश्न, नरकातील दरबार हा लेख. मी गोल रेष कुठं मारतो तेवढं लक्षात ठेवा, कारण परीक्षेला आल्यानंतर प्रश्न जो आहे तो उत्तर कसं शोधायचं त्याची एक टेक्निक असते. ही टेक्निक आहे त्याचे. काय शोधायचं नेमकं त्यातून, तर नरकातील दरबार हा लेख खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राने छापल्यामुळे त्यांच्या संपादकाला 1000 रुपये दंड आणि 6 महिन्यांची शिक्षा झालेली होती. नरकातील दरबार. आता नरकातील दरबार कोणाला म्हटलं असेल, दिल्ली दरबार वगैरे भरला किंवा व्हाईसरॉयची जी काही असेंब्ली भरायची तर त्यालाच बोललं असेल ना कोणीतरी. पण असं कोण बोलू शकतं, एकतर क्रांतिकारी किंवा इंग्रज सरकारला असा जबरदस्त विरोध करणारा एखादा पत्रकार हा, आणि त्याचा न्यूजपेपर असणार आहे. मी इथं पहिलं ऑप्शन आला वंदे मातरम. वंदे मातरम हे बंगालमधून होतं. त्यापैकी वंदे मातरम, युगांतर, भाला हे तिन्हीचे तिन्ही वर्तमानपत्रांचं एक वैशिष्ट्य आहे की हे क्रांती करणारे क्रांतिकारी वर्तमानपत्र होते. त्याचबरोबर हे जहाल वर्तमानपत्र होते. ठीक आहे. पहिलं झालं वंदे मातरम वर्तमानपत्र. हे वर्तमानपत्र अर्थातच बंगालमधून सुरू झालं होतं. युगांतर हे सुद्धा आपल्याला बंगालमधून सुरू झालेलं होतं. मग इथं दीनबंधू आहे, हे 1877 मध्ये के.बी. कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं होतं. 1880 पर्यंत पुण्यामध्ये होतं. 80 नंतर 1897 पर्यंत हे मुंबईमधून होतं, मुंबईमध्ये. आणि ह्या वर्तमानपत्राचे एक विशेष सांगतो तुम्हाला. इथं होते कृष्णराव भालेकर, या ठिकाणी होते नारायण मेघाजी लोखंडे. लक्षात ठेवा, नारायण मेघाजी लोखंडे. ह्यांचा जेव्हा मृत्यू झाला 10 फेब्रुवारी 1897 ला, तर तानुबाई बिर्जे जे आहेत, तानुबाई बिर्जे ह्या संपादक बनल्या. आणि तानुबाई बिर्जे ह्या पहिल्या महिला संपादिका आहेत. लक्षात राहील का, पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिर्जे आहेत भारतातले बरं का, सगळ्या पूर्ण. हे महत्वाचं आहे. तर हे दीनबंधू अतिशय महत्वाचं वर्तमानपत्र आहे. मुद्दाम इथला ऑप्शन मी याच्यासाठी टाकलाय की एक प्रश्न याच्यावर येऊ शकतो. अजून एक आहे बघा, भाला. मग या प्रश्नाचं उत्तर जे आहे नरकातील दरबार, ते हे भाला यांनी काढलं, अर्थात यांनी याच्यामध्ये छापलं होतं. मग भाला कोणाचं होतं, तर तुम्हाला मगाशी सांगितलेलं बोभटकर होते का, तर ते बोभटकर म्हणजे 3 भाऊ होते बोभटकरांचे. एक होते भास्कर, त्याच्यानंतर दुसरे होते दिनकर. ठीक आहे, भास्कर दिनकर नाव विसरायला नको म्हणून मी पण नाव वेगळं काहीतरी जायला नको म्हणून मी त्यांचं नाव महत्वाचं नाव आहे आणि ते विसरायला नको. फक्त भास्कर, लक्ष्मण आणि दिनकर. ठीक आहे, लक्ष्मण हे नाव विसरायला नको. तर ह्या बोभटकर बोभटकर ठीक आहे, यांनी ह्याला काय म्हणतात माहितीये का, तर हे वर्तमानपत्र काढणारे मुख्य व्यक्ती जे होते तर ते होते भास्कर बोभटकर. म्हणजे त्यांना भास्कर बोभटकर जे होते हे खूपच महत्वाचे व्यक्ती, आणि त्याचबरोबर त्यांनी खूप मोठ्या लिखाण पण केलं होतं. आणि हे जे भाला वर्तमानपत्र जे काढलं तर ते नेमकं एक सण असतो बघा आपल्याकडे गुढी उभार करण्याचा, तर गुढीपाडवा ह्या सणाच्या दिवशी त्यांनी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये हे लिखाण करत होते असं. म्हणून यांच्या संपादकाला 1 महिना आणि 1000 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा दिली होती. अशा प्रकारचे हे वर्तमानपत्र क्रांतिकारी वर्तमानपत्र. बरं, बोभटकर कोणाच्या विचारांचे होते, बोभटकर होते लोकमान्य टिळकांच्या विचारांचे, टिळक समर्थक होते. आणि मग भालाकार असं म्हटलं जातं यांना. लक्षात ठेवा, शाहू महाराजांनी ज्या वर्तमानपत्रांना मदत केली त्या वर्तमानपत्रांचा एक गट आणि लोकमान्य टिळकांचा विचार मानणारा जो गट होता तर ते 2 गट तुम्ही बनवा, त्याच्यावर प्रश्न येतो हमखास. ठीक आहे. यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी साम्यवादी मुक्त आणि पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी पोलादी पडदा, त्याला आयन कर्टन ही संज्ञा प्रथम भारतामध्ये वापरली. हे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि तो प्रश्न त्यावेळेचा भारताच्या संबंधाने असणारा व्यक्ती याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आयन कर्टन असं म्हटलंय त्यानं, पोलादी पडदा म्हटलेलं आहे. साम्यवादी, मुक्त आणि पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचं वर्णन करण्यासाठी आयन कर्टन, पोलादी पडदा आहे, तो इकडून तिकडे जाऊ शकत नाही असं वर्णन केलंय त्यांनी. म्हणजे इथली जी चौकटी आहेत ना ह्या अतिशय कडक आहेत असं त्यांना दाखवायचं आहे. एक आहेत विन्स्टन चर्चिल, फ्रँकलिन रूझवेल्ट,
थिओडोर रुझवेल्ट आणि मार्शल टिटो, यामध्ये एकेकाचं वर्णन करू. नाही, उत्तर सांगतो. हे पोलादी पडदा म्हणणारे सर विन्स्टन चर्चिल हे होते. विन्स्टन चर्चिल बद्दल थोडक्यात माहिती सांगायची जर झाली तर विन्स्टन चर्चिल यांनी गांधीजींना एक वाक्य वापरलं. ते वाक्य होतं नंगा फकीर. लक्षात ठेवा, नंगा फकीर. कधी वापरलं होतं? जेव्हा गांधीजी गोलमेज परिषदेला गेले होते तर त्यावेळी तशा प्रकारचं त्यांनी वाक्य वापरलं होतं. पहिलं झालं हे नंगा फकीर. त्याच्यानंतर दुसरं काय म्हटले होते? यांचं 1940 पासून 1945 पर्यंत आणि त्याच्यानंतर 1951 पासून 55 पर्यंत हे ब्रिटनचे प्रधानमंत्री राहिले होते. लक्षात राहील का? हे ब्रिटनचे प्रधानमंत्री. याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची गोष्ट यांची जर सांगायची झाली तर ती गोष्ट कोणती आहे? म्हणजे ब्रिटनचे प्रधानमंत्री. तर 1953 मध्ये यांना नोबेल पारितोषिक भेटलं आणि ते नोबेल पारितोषिक होतं साहित्याचं. आणि असे साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवणारे हे ब्रिटनचे पहिले आणि एकमेव प्रधानमंत्री आहेत विन्स्टन चर्चिल. अजून एक गोष्ट यांची सांगायची आहे की दुसरं जागतिक महायुद्ध जेव्हा चालू होतं तर त्यावेळी ब्रिटनचे प्रधानमंत्री होते विन्स्टन चर्चिल आणि त्याचबरोबर क्लेमंट ॲटली, डिझरायली असतील, विल्यम पिट असतील, त्याचबरोबर जे सगळी लोक आहेत तर हे सगळे लोक पाठ करा प्रधानमंत्री. तर हे महत्वाचे व्यक्ती आहेत विन्स्टन चर्चिल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे विन्स्टन चर्चिल. फ्रँकलिन डी रुझवेल्ट जे आहेत तर हे 1900 साधारणतः 32 पासून 1945 पर्यंत मृत्यूपर्यंत 13 वर्ष हे अमेरिकेचे राष्ट्रपती राहिले होते. एक गोष्ट, ठीक आहे, फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरं जागतिक महायुद्ध जेव्हा चालू होतं तर त्यावेळी फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे अमेरिकेचे राष्ट्रपती होते. मग हे जे दोघ जण आहेत का तर जपानवरती 6 आणि 9 ऑगस्ट 1945 ला जेव्हा बॉम्ब टाकला होता तर त्यावेळी पहिल्याचं नाव दिलं होतं फॅटमॅन. लक्षात ठेवा, फॅटमॅन. आणि दुसऱ्याचं नाव दिलं होतं, दुसऱ्या बॉम्बला नाव दिलं होतं लिटल बॉय. हा फॅटमॅन म्हणजेच कोण होता तर हे होते विन्स्टन चर्चिल. हे विन्स्टन चर्चिल असे फॅट होते, छोटा होता आणि फॅटी होता. आणि हे जे फ्रँकलिन डी रुझवेल्ट आहेत अमेरिकेचे, हा दुसरा बॉम्ब टाकला होता तर ते होते लुकडे आणि ते असे सरळ होते. म्हणून लिटल बॉय आणि फॅटमॅन हे दोघांची नाव आहेत. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थिओडोर रुझवेल्ट 1905 मध्ये हे होते कोणता डेमोक्रेटिक पार्टीकडून राष्ट्रपती झाले होते. 1905 मध्ये यांना नोबेल पारितोषिक भेटले. कशासाठी माहितीये का? तर यांनी काय म्हणू आपण रफ पलटण सुरू केली होती आणि यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक युद्ध थांबवलं होतं आणि म्हणून त्या थिओडोर रुझवेल्ट यांच्यावरती नोबेल पारितोषिक त्यांना दिलं होतं. सध्याचे राष्ट्रपती बघा अमेरिकेचे नोबेल पारितोषिक भांडून घेतात की काय, स्वतःच निर्माण करून घेतात की काय, असं झालंय. भारतामध्ये प्रसिद्ध असणारे डोनाल्ड ट्रम्प तात्या आणि तिकडचे डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे व्यक्ती आहेत मार्शल टिटो युगोस्लाविया ह्या देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अलिप्ततावाद तुम्हाला माहित आहे. अलिप्ततावाद एक होते नासिर, दुसरे होते मार्शल टिटो आणि तिसरे होते नेहरूजी. या सगळ्या लोकांनी एक अलिप्ततावाद म्हणजेच काय होतं तर अलिप्ततावाद म्हणजेच काय तर जग दुसऱ्या महायुद्धानंतर 2 भागात विभाजन झालं होतं. एक होता अमेरिका, दुसरा होता रशिया, त्याला USSR बोलतो आपण. आणि मग भारताकडे किंवा ह्या सगळ्या देशांकडे एक आलं की बाबा तुम्ही कोणत्या बाजूला जाणार आहात. तर नेहरू म्हटले की आम्हाला दोघे जवळचे आहात. त्याचबरोबर मार्शल टिटो, नासिर हे सगळे म्हटले आम्हाला दोन्ही जवळचे आहे. पण अमेरिका नाराज झाली. मग अमेरिका नाराज झाल्यानंतर इथं काय झालं होतं, हे म्हणले आम्ही अलिप्त राहतो, म्हणजे कुठेही नाही, इकडे नाही दोघांबरोबर चांगले संबंध ठेवतो. मग याला अलिप्ततावाद म्हणतात. तर हे महत्वाचे 3 व्यक्ती आहेत अलिप्ततावादाचे. स्वातंत्र्योत्तर भारतावरती येतं पण कधी कधी येऊ शकतं. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विन्स्टन चर्चिल लाईक फॅटमॅन. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे 8 नंबरचा. यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे. सरकारला जर भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती जर असेल तर भारतीय जनता ही सरकारला सहकार्य करेल अशा आशयाचं धोरण खालीलपैकी कोणी मांडलेलं होतं. जर सरकारला जर भारतीय लोकांबद्दल सहानुभूती असेल, काय करावं वाटत असेल
तर आम्ही सुद्धा काय करू, तर सरकारला सहकार्य करायला तयार आहोत, अशी भूमिका ही लोकमान्य टिळक यांनी मांडलेली होती, लक्षात ठेवा. पण सरकार बरोबर हे ऍडजस्टमेंट करायला तयार नव्हते बरं का. इंग्रजांकडून काहीतरी भलं करून घेणं हा लोकमान्य टिळकांचा मानस असायचा. बरं, याबरोबरच महात्मा गांधीजी आणि टिळक यांच्यामध्ये फरक काय माहितीये का? एक आहे जहालवादी, दुसरे आहेत एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढं करायला सांगणारे गांधीवादी. पण दोघांनी एकमेकांचा रिस्पेक्ट खूप केला होता. वैचारिक मतभेद असे प्रचंड मोठे होते, परंतु रिस्पेक्ट खूप जबरदस्त होता. कसा? लोकमान्य टिळक जोपर्यंत आहेत ना, तोपर्यंत गांधीजी फ्रंटला आले नव्हते. त्यांनी केलं होतं चंपारण्य, खेडा, अहमदाबाद, त्याचबरोबर रौलेट कायद्याला विरोध केला होता, खिलाफत चळवळ सुरू केली होती. पण असहकार सुरू केलं का? नाही. गांधीजी जेव्हा टिळकांचा मृत्यू झाला त्या तारखेला त्यांनी घोषणा केली की आता असहकार चळवळ पुकारायचंय. तो एक रिस्पेक्ट असतो आणि तो एकमेकांना देता आला पाहिजे, लक्षात घ्या. कधी कधी मला खूप वाईट वाटतं की वेगवेगळ्या लोकांवरती तशाच लोकांना तशा कमेंट शोभतात, पण जर आम्हाला ती चौकट सोडून शिकवताच येत नसेल, चौकट सोडून जर बोलताच येत नसेल, तर आपल्यापैकी कोणीतरी शहाणा दीड शहाणा उठतो आणि एखादी पटकन कमेंट काढून टाकतो की 10 वर्ष आम्ही काय डॉट डॉट केलं का? नाही ना, मी ही चौकट आम्हाला सोडता येत नाही. तुम्ही एका मिनिटामध्ये सगळी 10 वर्षाची इज्जत काढून टाकता, असं नका करत जाऊ. काळजी घेत चला की बोलणं खूप सोपं असतं, पण हे लेक्चर एक बनवण्यासाठी 3-3 दिवस कष्ट घ्यावं लागतं. आणि थोडासा रिस्पेक्ट ठेवा चला प्रत्येक शिक्षकाचे किंवा तुम्हाला जे मार्गदर्शन करतात त्यांचे. योगायोगाने आला ह्या दोघांचा रिस्पेक्ट म्हणून बोललो, बाकीचं काय बोलायचा उद्देश नव्हता. दादाभाई नौरोजी यांच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. न्यायमूर्ती रानडे आणि न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेल्या संस्था सगळ्या बघा, त्याच्यावरती प्रश्न विचारतात. जसं की विधवा पुनर्विवाह मंडळी असेल, जज म्हणून कुठं काम केलं होतं, त्याचबरोबर प्रार्थना समाजाचे आधारस्तंभ कसे होते, शारदा सदनमध्ये काय सल्लागार म्हणून कसे काम करत होते, प्रार्थना समाजाचा प्रचार पुस्तिका कशी बनवली होती, हे जज म्हणून कुठं कामं केली, वासुदेव बळवंत फडकेंबरोबर संबंध काय, ग्रंथागाराची चळवळ आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे, वसंत व्याख्यानमाला आहे, ही रानडे यांच्या बद्दलची माहिती आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नीला कसं साक्षर बनवलं, मग पत्नीनं कशा पद्धतीनं महिला मतदानाचा अधिकारापासून भारताला नर्स कशी यांच्या पत्नीने दिली, तर ही सगळी माहिती न्यायमूर्ती रानडेंच्या व्हिडिओमध्ये आहे. तर तो व्हिडिओ अवश्य बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. एक लिंक आहे महात्मा गांधीजींच्या लेक्चरची, दुसरी लिंक आहे यांची, आणि तिसरी लिंक आहे आपल्या लोकमान्य टिळक यांची. तर हे लक्षात ठेवा फक्त. आता दादाभाई नौरोजी यांच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला नाही, म्हणून दादाभाई नौरोजी यांनी जेवढ्या संस्था सुरू केल्या होत्या ह्या सगळ्या संस्था या ठिकाणी एकत्र काढलेल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते, फक्त फास्ट लक्ष ठेवा. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दादाभाई नौरोजी गणित आणि तत्वज्ञान तर हे 2 विषयाचे सहाय्यक प्राध्यापक होते. आणि हे सहाय्यक प्राध्यापक होणारे कदाचित दुसरे व्यक्ती होते. त्याच्या अगोदरचे होते यांचे गुरु बाळशास्त्री जांभेकर, लक्षात ठेवा. जांभेकरांकडून हे शिकले होते. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक होते, म्हणून तर तिथल्या लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं. बघा 1865 मध्ये WC बॅनर्जी म्हणजे अर्थात UMS बॅनर्जी आहेत, उमेशचंद्र बॅनर्जी यांच्यासोबत त्यांनी 1865 मध्ये हे प्रश्न विचारलेले बघा, गेल्या वेळी डिस्कस केलं होतं. तर हे लंडन इंडिया सोसायटीची स्थापना केली होती. आणि 1866 मध्ये तुम्हाला तर माहिती आहे ईस्ट इंडिया असोसिएशन ही अतिशय महत्वाची संघटना त्यांनी सुरू केली, त्याच्या शाखा भारतामध्ये सुरू झाल्या होत्या. नौरोजी यांनी दादाभाई नौरोजी अँड कंपनी अशी स्वतःचीच एक कंपनी सुरू केली, मित्रांबरोबर थोडासा मतभेद झाल्यामुळं. त्याच्यापुढं भारतीय राजकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समिती पुढे म्हणजे फॉसेट समिती होती, तर दादाभाई नौरोजींनी साक्ष दिली. त्याचबरोबर वेलबी कमिशन जे आहे, तर इथं पण दादाभाई नौरोजींची भूमिका आहे. भारताचं सरासरी राष्ट्रीय उत्पन्न केवळ 20 रुपयाचं आहे, हे पण दादाभाईंनी सांगितलं. 1874 ला बडोदे संस्थानचे दिवाण म्हणून काम केलं. बाळशास्त्री जांभेकरांनी दिवाण म्हणून काम केलं होतं. त्याचबरोबर अनेक समाजसुधारकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली. संस्थान कोणतं आणि कोणतं पद भूषवलं हे तुम्हाला लिस्ट बनवायचे आहे. त्यानंतर 1883 मध्ये जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार दिला. तर 2 पुरस्कार सांगतो तेवढं बघा. राव बहादूर, त्याच्यानंतर कैसर ए हिंद हा एक पुरस्कार, त्याच्यानंतर जस्टिस ऑफ पीस JP. तर हे 3 पुरस्कारांची एक लिस्ट बनवा आणि नावं जशी वाचनात येतात तशी नावं एकत्र करा. त्याबरोबरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान हा यांना 3 वेळा मिळाला. 1886, 1893 आणि 1906 कलकत्त्याचं अधिवेशन. तर हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. 2 वेळा कलकत्त्याला. 1902 मध्ये दादाभाई नौरोजी लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये लिबरल पक्षातर्फे ते सदस्य बनले. कोणत्या
पक्षातर्फे लिबरल, तर डेमोक्रॅट अर्थात तिथं दोनच पक्ष आहेत, एक लिबरल आणि दुसरा लेबर. अर्थातच तिथं दोन पक्ष आहेत, तर एक कन्झर्वेटिव्ह आणि दुसरा लेबर. तर लेबर आहे, लिबरल नाही, लेबर आहे. ठीक आहे, लेबर पक्ष मार्फत, लेबर म्हणजे कामगार. आणि ह्या लेबर पक्षाच्या मधूनच एक कल्पना घेतली. 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष सुरू केला होता. स्वतंत्र मजूर पक्ष 1936 मध्ये ह्या कोणी सुरू केला होता, हा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा, म्हणजे तुम्ही ऐकताय हे मला कळेल. दुसरं, फिन्सबरी मधून ते निवडून आले होते आणि भारताचे श्रेष्ठ राजकीय पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांच्याकडे पाहिलं जातं. हे दादाभाई नौरोजी यांच्याबद्दलची माहिती व्हिडिओ नाही म्हणून तुम्हाला डिटेल्समध्ये दिली. त्यांच्यावर एक व्हिडिओ बनवला की माझं काम अजून थोडंसं सोपं होतंय आणि त्याचबरोबर तुमचं त्याच्यापेक्षा जास्त सोपं होतंय. एक छोटीशी सूचना पुन्हा एकदा आलेली आहे, एन श्याम सरांच्या हॉलवरती SP कॉलेजच्या समोर, तिथं तुम्हाला भवानी झेरॉक्स आहे, तिथं 35 पानांची एक झेरॉक्स प्रिंट मिळणार आहे, ती घ्यायची आणि या फ्री वन डेच्या बॅचला 21 तारखेला म्हणजे आपल्या येणाऱ्या आताच्या संडेला सकाळी 10 वाजता या ठिकाणी हजर राहायचंय. मोठ्या संख्येनं गर्दी करायची आहे. कारण का, तर आपल्याला 10 पैकी 10 मार्क घ्यायचे आहेत आणि त्याची तयारी आपण 21 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू करतोय. दुसरं एक महत्वाचं, ज्यांना शक्य नाही, ऑफलाईन आहे ना फक्त, ठीक आहे, ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी हे ऍप्लिकेशन मध्ये बॅच आहे, सिस्टी बाय सचिन गुढे ह्या चॅनलवरती. ठीक आहे, ऍप्लिकेशन मध्ये अजून एक महत्वाची सूचना आहे की तुम्ही जशा पद्धतीने कंबाईन करता तर तशाच पद्धतीने तुम्ही राज्यसेवा पण करताय. मग राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये GS1 आहे, लक्षात आलं का, हे GS1 ची बॅच आहे. याच्यामध्ये पूर्ण आर्ट अँड कल्चर पासून अगदी सगळा इतिहास आपल्याला शिकवते भारतीय समाजापर्यंत. आणि दुसरी जी बॅच आहे ऑप्शनलची, तर इतिहास कधीच बदलत नाही. GS1 मध्ये आहे, मेन्स मध्ये आहे, ऑप्शनल मध्ये आहे, याच्यामध्ये कामी येतो. 4 ठिकाणी जे 750 प्रश्नांची तयारी होते फक्त इतिहास घेतल्यानंतर. 2026 मध्ये इतिहासाचा नक्की विचार करा, काहीच बदलत नाही, जे आहे ते लिहायचं, काहीच नाही. नाव आठवलं, आजोबाचं नाव टाका, 1857 उठावातला उठाव यांनी केला होता सांगा, कोणाला काय माहिती आहे, म्हणून इतिहास बदलत नाही. खूप इंटरेस्टिंग आहे, फक्त तुम्ही शिकलं पाहिजे माझ्याकडून. ठीक आहे. दुसरं, हे हिस्ट्री ऑप्शनलचे बॅच आहे, हिस्ट्री बाय सचिन गुळिक नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये ही बॅच आहे. आपला ह्या व्हिडिओमधला, अर्थात ह्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न बघूया, 10 नंबरचा. खालीलपैकी कोणत्या महिला बंगालमधील स्वदेशी चळवळीमध्ये सहभागी झाल्या आणि भारती, लक्षात ठेवा, भारती ह्या नियतकालिकात लेख लिहून जहाल विचार प्रदर्शित करत होत्या. काय सांगितले की बंगालच्या स्वदेशी चळवळीमध्ये 1905च्या बंगालच्या स्वदेशी चळवळीमध्ये सहभागी झाल्या आणि भारतीय या नियतकालिकामध्ये लेख लिहून ते जहाल लेख लिहित होत्या. मग महिलांची नावं, सरलादेवी चौधराणी, रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू आणि कमलाबाई चट्टोपाध्याय. तर या ठिकाणी यांनी सरलादेवी चौधराणी ज्या आहेत, तर यांनी 1910 मध्ये भारत स्त्री महामंडळ सुरू केलेलं आहे. भारत स्त्री महामंडळ कशासाठी सुरू केलंय, तर भारतीय महिलांचा विकास व्हावा, सामाजिक, आर्थिक, धार्मिक त्यांचे हक्क प्राप्त व्हायला हवेत. रमाबाई रानडे जे आहेत, तर ह्या न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी, परंतु यांनी काय केलं तर महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, यांच्या सोबतच होते बरं का, मतदानाचा हक्क मिळावा, त्याचबरोबर महिलांचं सामाजिक उत्थान व्हावं आणि त्याच्यानंतर महिलांचा उद्धार व्हावा, याच्यासाठी खूप मोठं काम केलं होतं यांनी. यांच्या कामापैकी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे त्यांनी नर्सिंग कोर्स सुरू केला होता. दयाराम गिडुमल, बेहरामजी मलबारी ह्या सगळ्या मंडळींनी मार्गदर्शन केल्यामुळं. आणि मग यांनी भारताला पहिली नर्स जी दिली तर रमाबाई रानडे यांनी दिली होती. सरोजिनी नायडू यांना भारतीय नाइटिंगेल, इंडियन नाइटिंगेल म्हणतात. त्याचबरोबर भारत कोकिळा या नावाने यांना ओळखलं जातं. भारत कोकिळा गांधीजींनी नाव दिलं होतं. यांनी ह्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल स्वातंत्र्यानंतर होण्याचा मान यांना मिळाला. अजून एक महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो सरोजिनी नायडू यांच्याबद्दलची. एक गोष्ट आहे, 1911 मध्ये यांना एक पुरस्कार दिला, कैसर ए हिंद. हा पुरस्कार त्यांनी 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दरम्यान रिटर्न केला. दुसरी गोष्ट, आता हा पुरस्कार का दिला हे कोणालाच माहित नाही. का दिला माहित आहे, तर प्लेगची साथ आली होती आणि हैदराबाद संस्थानामध्ये यांनी खूप मोठं आणि चांगलं काम केलं होतं. इंग्रज सरकारच्या विरोधात काम करणाऱ्या माणसाला इंग्रज सरकार कधी पुरस्कार देतं का? पागल आहे थोडी, नाही.
प्लेगच्या साथीमध्ये काम केलं होतं ना, म्हणून त्यांना पुरस्कार दिला 11 मध्ये. 11चा पुरस्कार 19 मध्ये काढून घेतला, त्यांनी रिटर्न केला होता. दुसरी महत्वाची 1925चं कानपूरचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाची पहिली भारतीय महिला अध्यक्ष होण्याचा मान सरोजिनी नायडू यांना. गांधीजींबरोबर प्रत्येक चळवळीमध्ये सरोजिनी नायडू सहभागी होत्या. पर पहिल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कोण झाल्या होत्या, कमेंट करून सांगा. 1917चं कलकत्ता या ठिकाणचं अधिवेशन आहे. 1917चं कमेंट करून सांगा. कमलादेवी चट्टोपाध्याय. कमलादेवी चट्टोपाध्याय ह्या मंगलोरच्या होत्या, लक्षात ठेवा. कुठून? मंगलोर. यांचं एज्युकेशन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये झालं होतं यांचं एज्युकेशन. ठीक आहे, एवढी माहिती महत्वाची आहे. गांधीजींबरोबर ह्या प्रत्येक चळवळीमध्ये होत्याच. हे झाले 10 प्रश्नांचं विश्लेषण. रमाबाई रानडे, सरलादेवी चौधराणी, सरोजिनी नायडू आणि अर्थात कमलादेवी चट्टोपाध्याय. तर ह्या महत्वाच्या आहेत. अजून एक सांगायचं आहे, 1966 मध्ये यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला. हे महत्वाचं आहे, चुकून राहिलं असतं. तर अशा पद्धतीनं आपण बऱ्यापैकी 10 प्रश्न विश्लेषण केलेले आहेत. अतिसंभाव्य सिरीजचे एक वैशिष्ट्य सांगतो. इथं जो प्रश्न टाकला जातो ना, तर तो आयोगाला येणार आहे असा एक आमचा दृष्टिकोन आणि आमचा व्ह्यू असतो. तसाच व्ह्यू तुमचा आहे का हे लक्षात घ्यायचं आहे. एक राजा आपल्या अनेक सैनिकांसह, प्रधान सैनिक आणि त्याचबरोबर सेनापती या सगळ्यांसह एका जंगलामध्ये शिकारीला चालला होता. जात असताना ह्या सगळ्या सैनिकांची राजापासून फाटाफूट होते. राजा वेगळ्या दिशेने जातो आणि सगळं सैनिक वेगळ्या दिशेने जातं. राजा त्या जंगलामध्ये हरवून जातो. हरवून गेल्यानंतर मग ते सैनिक राजाची शोधाशोध सुरू करतात. आणि शोधाशोध सुरू करत असताना एक सैनिक एका बाजूने जात असतो आणि त्या बाजूने जात असताना जंगलामध्ये अतिशय आतमध्ये जात असताना त्याला एक झोपडी दिसते. त्या झोपडीमध्ये अंध साधू राहत असतात. त्या अंध साधू जवळ तो सैनिक अगदी तो घोड्यावरून पटपट पटपट जात असताना त्या साधू महाराजाला सांगतो की ए घोसावळ्या, इथं एक राजा आला होता का? ह्या आवाज ऐकल्यानंतर तो साधू महाराज म्हणतात की हे बघ, मी आंधळा आहे, मला काही दिसलेलं नाही. तो सैनिक रागाला येतो आणि सांगतो की आंधळा आहे पण बाहेर तर नाही ना. घोड्यांच्या टापाचा आवाज, बोलण्याचा आवाज वगैरे. तो म्हणला माफ कर, मला काय माहित नाही. तो सैनिक निघून जातो. त्या सैनिकाचा जो कमांडर असतो तो थोड्या वेळानंतर परत येतो आणि तो त्याला म्हणतो की साधू महाराज, इथं कोणी राजा माणूस आला होता का? आमचा राजा हरवलेला आहे. तोही नम्रपणे साधू म्हणतो की मी आंधळा आहे आणि मी असं काही बघितलेलं नाही. तो सैनिकाचा कमांडर पण तिथून निघून जातो. थोडा वेळ गेला की तिथे एक सेनापती येतो. तो संपूर्ण सैन्याचा प्रमुख असतो. तो पण येतो. तो घोड्यावरून येतो, अर्थात रथावरून येतो, रथामध्ये बसून. आणि तो विचारतो की साधू महाराज, आमचा राजा हरवलेले आणि ह्या रस्त्याने जाताना येताना कुठं तुम्ही पाहिलं का? नम्रपणे साधू म्हणतो की मी पाहिलेलं नाही. आता थोडा वेळ परत जातो. साधू आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त, फ्रूट गोळा करणे किंवा अजून काहीतरी घरची कामं करणे. तो थोड्या वेळानंतर तिथं प्रधान येतो. तो राजाचा प्रधान असतो आणि तो राज्याचा आणि राजाचा प्रधान हा येतो आणि तो पण नम्रपणे त्याला विचारतो की त्यांचं नाव घेऊन विचारतो की साधू महाराज, त्यांचं नाव घेऊन, साधू महाराज, आमचा राजा हरवलेला आहे आणि ह्या रस्त्याने जाता येताना तुम्हाला कुठं त्यांचा आवाज आला किंवा काही दिसलं का? तर नम्रपणे साधू महाराज म्हणतात मला दिसलेला नाही. तो प्रधान पण त्यांना नमस्कार करतो आणि निघून जातो. असाच बराच वेळ जातो आणि काही कालावधीनंतर तिथं एक व्यक्ती येतो. तो व्यक्ती काय म्हणतो माहितीये का, की त्या डायरेक्ट त्या साधूचं नाव घेतात. म्हणतात भगवंत, मी या जंगलामध्ये हरवलेलो आहे. मी या जंगलामध्ये चुकून पहिल्यांदाच आलो. मी हरवलोय आणि या जंगलामध्ये हरवलोय आणि व्याकुळ झालोय. मला तुमच्या झोपडीतून मला फक्त तहान भागवण्यासाठी पाणी मिळेल का? त्यावरती साधू महाराज म्हणतात, राजे महाराजे, तुम्ही या, पाणी पिण्याच्या अगोदर माझ्याकडे काही फळं आहेत, फलाहार करा आणि त्याच्यानंतर पाणी प्या, आराम करा आणि मग तुम्ही तुमच्या मार्गाने निघून जा. राजा अचंबित होतो आणि म्हणतो की तुम्हाला कसं माहित की मी राजा आहे? आता हे तर खूप साधी गोष्ट आहे की त्यांना कळणारच होतं, परंतु त्या राजाचा जो नम्रपणा जो होता ना, तर तो नम्रपणा ह्या साधू महाराजांनी पटकन ओळखला होता. साधू महाराज म्हणजेच कोण आहेत? तर ते तुम्हाला मार्गदर्शन करणारे गुरु आहेत. का सांगतो. राजानं म्हटलं की तुम्हाला कसं माहित? तर त्याच्यावरती सांगितलं, पहिल्यांदा तुमचा सैनिक आला, नंतर कमांडर आला, नंतर सेनापती आला, नंतर प्रधान आला आणि शेवटी तुम्ही आलात. ते म्हणलं त्या व्यक्तींचा पद आणि हुद्दा तुम्हाला कसं माहित?
तर तो पद आणि हुद्दा हा मला त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या बोलण्याच्या ॲटिट्यूडमधून मला कळाला. आणि तुम्ही जे बोललात ना, तर ते सरळ म्हणजे मोठ्या माणसांचं एक लक्षण असतं की अतिशय ग्राउंड टू अर्थ राहतात. ते आपला मोठेपणा दाखवत नाही, ते आपल्या कृतीतून दाखवतात. आणि मग हा तुमचा साधेपणा म्हणजे एक राजाचा साधेपणा होता, नम्रपणा होता त्याच्यामध्ये. सांगायचा उद्देश की ह्या साधू महाराजाने जसा राजा ओळखला ना, तसे हे तुमचे सगळे मार्गदर्शक, आयोगाचे कुठले प्रश्न येणार आहेत आणि कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येणार आहेत, तर हे तुम्हाला कन्फर्म सांगू शकतात. मी जे आतापर्यंतचे जेवढे व्हिडिओ झालेत, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं प्रेडिक्ट करू शकतो की कुठल्या ना कुठल्या टॉपिकवरती आयोगाचा प्रश्न 100% येणार आहे. जेव्हा येणार आहे ना, तर त्यावेळी मी स्क्रीनशॉट काढून तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकेल किंवा मोबाईलच्या व्हॉट्सअपवरती ठेवेल की याच टॉपिकमधून, याच प्रश्नांच्या ऑप्शन्समधून किंवा विश्लेषणामधून प्रश्न आलेले. लक्ष देऊन ऐकायचंय, फक्त लक्ष देऊन ऐकायचंय. ठीक आहे. अशा पद्धतीनं ह्या महत्वाच्या स्टोरीचा मतितार्थ होता. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रयत्न कमी पडू द्यायचे नाहीत. प्रामाणिक प्रयत्न कमी पडू द्यायचे नाहीत. आपल्या भात्यामध्ये असा बाण ठेवायचा नाही, तो बाण डायरेक्ट आपलं टार्गेट अचीव्ह करू शकतो. कोणता बाण असतो? योग्य मार्गदर्शकाचा. तुम्ही निवडलाय का सांगा पटकन. आणि त्याचबरोबर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही सगळेजण नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, लेक्चर कसं वाटलं तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हे यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अधिक माहितीसाठी हिस्ट्री बाय सचिन गुळी हे टेलिग्राम पण जॉईन करा. हिस्ट्री फॉर ऑल त्याचं नाव पूर्ण आहे तशा पद्धतीनं, तर ते पण जॉईन करा. आणि तुमच्या अभ्यासाबद्दल जर काही अर्थात तक्रारी असतील किंवा जर काही अडचण असतील, इतिहासामध्ये जर काही अडचणी असतील, तर इथं नंबर दिलेला आहे, याच्यावरती व्हॉट्सअप करा, फोन वेळ घ्या आणि तुम्ही फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता. तर तुमचा अभ्यास पूर्ण व्हावा आणि तुम्हाला पोस्ट मिळावी याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नरत आहोत. जेवढे मार्गदर्शन करतात तेवढे सगळेजण प्रयत्नरत आहोत. पाठीमागे एक पक्षी दिसतोय बघा, तो पक्षी त्याच्या ॲटिट्यूडसाठी ओळखला जातो. तो ॲटिट्यूड तुमच्यामध्ये आला पाहिजे. प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा प्रकारचा पक्षी आणि प्राणी दिसतो, तर तो ॲटिट्यूड तुमच्यामध्ये तो आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे प्रामाणिक प्रयत्न कमी पडू देऊ नका. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या पोस्टसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.